वाल्मी कराडवरून आपल्या वक्तव्यानं विजय वडेट्टीवार यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे। वाल्मी कराडचं एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय, तर प्रसिद्धीची हाव असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय। पाहूया। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो। वाल्मी कराडवरून विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवणारी शंका व्यक्त केली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका अर्थात वाल्मी कराडचा एन्काउंटर होऊ शकतो आणि हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच आपल्याला सांगितल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केलाय। माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन CID हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही। न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत, पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे। छोटा आका आणि मोठा आका, सुरेश धसांपासून संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आकावरून नामकरण केलंय। छोटा आका म्हणजे वाल्मी कराड आणि मोठा आका म्हणजे मंत्री धनंजय मुंडे असाच रोख विरोधकांचा आहे। वाल्मी कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानंच त्याला वाचवलं जाऊ शकतं असा आरोप देखील बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी केला। त्यातच आता छोट्या आकाचा एन्काउंटर होणार असल्याची शंका व्यक्त करत वडेट्टीवार यांनी सनसनी निर्माण केली आहे। तर हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। एक वाल्मी कराडला अटक केली, पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे। जसं शहाबुद्दीन का केस और भी ऐसे बहुत से केसेस, असे अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात। हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे, पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचा आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही। बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत। ते एकतर संभाजीनगरच्या हर्सुलला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावेत, कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो, भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल। सध्या वाल्मी कराड असलेल्या बीड पोलीस ठाण्यात आणलेल्या पलंगावरूनही राजकारण चांगलं तापलंय। आत्ताच अचानक पलंग कसे मागवले म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे। मात्र पोलीस स्टेशनमधील पोलिसांसाठी हे पलंग आणल्याचं स्पष्टीकरण बीड पोलिसांनी दिलंय। जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी
पलंगाची सोय करावी. तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत आणि ते तिथे लावलेले आहेत. आता लोकांची चर्चा आहे ती त्यांच्यासाठीच मागवण्यात आली, पण माझं म्हणणं आहे की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा. पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा AC असेल, चादरी असतील, पांघरुण असेल, नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील, त्यासोबत तुम्हाला मागवायला काय हरकत आहे. आधीच वाल्मिक कराडवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. त्यातच वाल्मिक कराडला ज्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय तिथेच हे पलंग आणले गेल्यानं त्यावरूनही जोरदार आरोप केले जात आहेत. मात्र पोलिसांची मोठी कुमक आल्यानं कर्मचाऱ्यांसाठीच हे पलंग आणल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. त्यामुळे तुर्तास तरी चर्चेला पूर्णविराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.